पुण्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी मुक्त हस्ते एबी फॉर्मचं वाटप केलंय। 165 जागांसाठी भाजपनं 158 एबी फॉर्म दिलेत। युती अभेद्य म्हणणाऱ्या शिवसेनेकडूनही 150 एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलंय। काँग्रेसकडून 100 जागा वाटायला आल्यात, पण 105 एबी फॉर्म दिले गेलेत। ठाकरे सेनेनं 44 जागा वाटीला येऊनही 65 एबी फॉर्मचं वाटप केलंय। आता अर्ज माघारी घेण्याची वेळ सुरू झालेली आहे। आज आणि उद्या अर्ज माघारी घेण्याचा दिवस आहे आणि असं असताना आता मनधरणी करताना नेते मंडळींचा मात्र चांगलाच कस लागणार आहे। तर पुण्यामध्ये नाराजी नाट्यातून धक्कादायक प्रकार घडलाय। पुण्यात उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज इच्छुकानं चक्क दुसऱ्याचा एबी फॉर्म गिळून टाकलाय। शिंदेच्या शिवसेनेच्या उद्धव कांबळेंवर या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। पुण्यात पद्मावती प्रभाग क्रमांक 36 मधून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून ड गटातून मच्छिंद्र ढवळे यांना उमेदवारी देण्यात आली। ढवळे यांनी पक्षाच्या एबी फॉर्मसह मंगळवारी अर्ज दाखल केला, मात्र त्यानंतर पक्षाने त्यांच्या जागेवर उद्धव कांबळे यांनाही उमेदवारीचा एबी फॉर्म दिला। मात्र ढवळेंचा अर्ज आधी दाखल झाला, त्यामुळे तो वैध ठरण्याची शक्यता होती। हे लक्षात आल्यावर छाननीवेळी उद्धव कांबळे कात्रज क्षेत्रीय कार्यालयामध्ये पोहोचला। तिथे त्यानं प्रभागातील सर्व उमेदवारांचे अर्ज पाहण्यासाठी मागितले। नियमानुसार अशी मागणी पूर्ण करता येते आणि त्यानुसारच त्याला कर्मचाऱ्यांनी अर्जाचा गठ्ठा दिला। मात्र त्यानं मच्छिंद्र कांबळेच्या निवडणूक अर्जासह जोडलेला पक्षाचा एबी फॉर्म फाडला आणि तो बाथरूमच्या दिशेने पळाला। निवडणूक कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग केला, त्यामुळे कांबळेनं तो फॉर्म गिळून टाकला। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आता या प्रकरणाची तक्रार पोलिसात दाखल केली आहे आणि आता तिथून त्यानं पोबारा केलेला आहे, त्यामुळे आता त्याचा शोध घेतला जातोय। उद्धव कांबळे यांनी म्हटलं असं विषय केला आहे। म्हटलं काय केलंय तर म्हटलं त्यांनी तुमचा अर्ज फाडलाय, एबी फॉर्म फाडलाय। म्हटलं मॅडम काय असं अडचण असेल तर मला सांगा। म्हटलं मी आपण ती पूर्तता करू। नाही म्हटलं तुमची फक्त ती झेरॉक्स आहे का एबी फॉर्मची आहे। म्हटलं मी आपली ते म्हटलं ठीक आहे, तुम्हाला एक पत्र येईल निर्णय आयोगाचं, फक्त तुम्ही त्याला ते लावा परत झेरॉक्स आणि ते आम्हाला द्या। आणि अर्ज तुमचा पहिला आला आहे, लाईव्ह शूटिंगनी बघितलं सगळं, आणि सेकंड आला आहे तो उद्धव कांबळेचा आला आहे। ते आमचे मित्र चांगले, असं काही नाही वाईट नाही। मला सांगितलं असं आलं की तो अर्ज फाडला त्यांनी, एबी फॉर्म घेऊन तो फाडला असं जेवढं फक्त बोलले। आणि एक जनरल म्हटले की आम्ही पोलीस कंप्लेंट करणार आहे, म्हणजे निवडणूक आयोग आपला माझा काही विषयच नाही तो। श्री उद्धव कांबळे यांनी अशी एक विनंती केली की त्या प्रभागातील दुसरे जे आहेत उमेदवार त्यांचा अर्ज दाखवावा। लांबून आपण दाखवत होतो त्यावेळी त्यांनी संबंधित जे आपले कर्मचारी होते त्यांच्या हातातून दुसऱ्या उमेदवाराचं जे होतं जोडपत्र 2 ते ओढून फाडण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर ते तिथून पळाले बाथरूमच्या दिशेने। तर याविषयी आपण पोलिसांकडे नोंदवलेलं आहे तक्रार की असं असं झालेलं आहे, तर याची चौकशी नियमानुसार करून त्याचा आम्हाला कार्यवाहीचा अहवाल द्यावा असं। पुढच्या बातमीकडे वळूयात। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 8 उमेदवारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून संधी मिळाली आहे। माजी नगरसेवक धनंजय पिसाळ आणि मनीषा रहाटे, सिराज अहमद, आरिफ सय्यद, मनीष दुबे, संगीता वाजे यांना आता ही संधी मिळालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एकूण 94 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलेले आहेत। तर त्यापैकी या काही उमेदवारांना 8 उमेदवारांना जे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत त्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून आता संधी मिळालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।